या व्हिडिओच्या अगोदर तुम्हाला मी जे 2 व्हिडिओ शेअर केलेले आहेत त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला गोट किंवा पाइपिंग परफेक्ट कशी करायची, त्याचबरोबर ज्या ताईंना प्रयत्न करून देखील गोट तयार करता येत नसेल त्यांच्यासाठी गळ्याची फिनिशिंग परफेक्ट येण्यासाठी गळ्याला पट्टी कशी लावायची तेही अगदी सोप्या पद्धतीने हे अगदी सविस्तर आपण बघितलेलं आहे। तुम्ही जर अजून ते दोन्ही व्हिडिओज बघितले नसतील तर नक्की एकदा बघून घ्या, तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देते। आज आपण दोरी पाइपिंग अगदी सोप्या पद्धतीने कशी करायची हे अगदी सविस्तर बघणार आहोत। तुम्ही अगदी बिगिनर्स जरी असाल तरी सुद्धा तुम्ही हा व्हिडिओ बघून सहज दोरी पाइपिंग करू शकता, एवढ्या सोप्या पद्धतीने तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्की बघा। तर बघा, पहिल्यांदा मी सर्व ब्लाउज कंप्लीट करून घेतलेला आहे। ब्लाउजचा पुढील गळा आणि मागील गळा व्यवस्थित आहे का हे पहिल्यांदा चेक करून घ्यायचं आहे। जर गळ्याचा शेप व्यवस्थित नसेल तर तो व्यवस्थित करून घ्यायचा आहे। दोरी पाइपिंग तयार करण्यासाठी इथे मी अस्तरच्या पट्ट्या वापरणार आहे, सो अस्तरच्या पट्ट्या कट करून घेऊया। तुम्हाला तर माहितच आहे, गोटसाठी, गळ्यापट्टीसाठी किंवा दोरी पाइपिंगसाठी लागणाऱ्या पट्ट्या आपण तिरकस कपड्यातच कट करत असतो। तर इथे मी स्केलच्या मदतीने पट्ट्यांचं मार्किंग करून घेते। तुम्हाला जेवढ्या पट्ट्या हव्या आहेत त्यानुसार तुम्ही हे मार्किंग करू शकता। ही जी पट्टी आहे ती बरोबर 1.5 इंचाची आहे। दोरी पाइपिंगसाठी आपल्याला 1.5 इंचाच्या पट्ट्या कट करून घ्यायच्या आहेत। लक्षात राहू द्या, पट्ट्या आपल्याला तिरकस कपड्यातच कट करायच्या आहेत। तर पट्ट्या इथे मी कट करून घेतलेल्या आहेत। पट्ट्यांना क्रॉस कट देऊन घेऊया। पट्ट्यांना क्रॉस कट दिल्यामुळे पट्ट्या व्यवस्थित जोडता येतात। तर पट्ट्या कशा जोडायच्या ते नीट बघा। पट्ट्या जोडताना पट्टीवरती पट्टी सरळ ठेवायची नाही तर क्रॉस ठेवायची आहे, बघा या पद्धतीने। आणि हे जे 2 टोके आहेत ते साईडला बाहेर आले पाहिजेत। या पद्धतीने ठेवून आपल्याला टिप मारून घ्यायची आहे। डबल टिप मारायला विसरायचं नाही आणि डबल टिप मारून घेतल्यानंतर साईडचे जे कोने आहेत ते कट करून घ्यायचे आहेत। तुम्हाला पट्ट्या किती लागणार आहेत तेवढ्या तुम्ही कट करून जोडून घ्यायच्या आहेत। ऑब्वियसली गळा किती लहान मोठा आहे याच्यावरती तुम्हाला पट्ट्या किती लागतील हे डिपेंड आहे। पट्टी जोडून घेतली, जोडलेले जे मार्जिन आहे त्या मार्जिन वरती नखाने असं प्रेस करून घ्यायचं आहे। दोरी पाइपिंग बनवण्यासाठी आपल्याला सिंगल दाबचा वापर करायचा आहे। सिंगल दाब वापरल्यामुळे दोरी पाइपिंग अगदी एकसारखी बनते। सिंगल दाब मशीनला अटॅच करून घेतला। दोरी पाइपिंग बनवण्यासाठी आपल्याला रेडीमेड दोरी घ्यायची आहे। तुम्हाला ज्या साईजमध्ये दोरी हवी आहे त्या साईजमध्ये तुम्ही दोरी घेऊ शकता। आता नीट बघा, पट्टीच्या उलट्या साईडने दोरे आपल्याला या पद्धतीने ठेवायचे आहे आणि 5 इंचावरती पट्टी फोल्ड करून दोरीच्या अगदी कडेने टिप मारून घ्यायची आहे। सुरुवातीला अर्धा ते 1 इंच दोरी पुढे सोडून द्यायची आहे। ओके, अगदी एकसारखं 5 इंच मार्जिन पकडत आपल्याला अगदी दोरीच्या कडेने टिप मारून घ्यायची आहे। मार्जिन अजिबात कमी जास्त करायचं नाही आणि टिप मारताना लक्षात राहू द्या, दोरीवरती अजिबात टिप बसणार नाही याची काळजी घ्यायची आहे। दोरीच्या अगदी कडेने आपल्याला टिप द्यायची आहे। तर हे बघा, अगदी एकसारखी 5 इंच पट्टी फोल्ड करून दोरीच्या अगदी कडेने टिप मारून घेतलेली आहे। आता आपण डायरेक्ट अशी ही पट्टी गळ्याला लावून फिनिशिंग देऊ शकतो, पण जे बिगिनर्स आहेत त्यांना गळ्याला फिनिशिंग देताना प्रॉब्लेम येऊ शकतो। त्यासाठी आपण पट्टीची फिनिशिंग आधीच करून घेऊया। तर काय करायचं बघा, पट्टीच्या उलट्या साईडने राहिलेलं मार्जिन असं फोल्ड करायचं आणि कडेने टिप मारून घ्यायची आहे। गळ्याला दोरी पाइपिंग करण्यासाठी पट्टी आपली तयार आहे। आता ही तयार केलेली पट्टी गळ्याला कशी अटॅच करायची ते बघूया।
सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे गळ्याला दोरी पायपिंग करण्या अगोदर गळ्याचा शेप व्यवस्थित आहे का हे चेक करून घ्यायचं आहे. त्याचबरोबर शोल्डर सुद्धा चेक करायला विसरायचं नाही. शोल्डरचा भाग बऱ्याचदा कमी जास्त होतो तर तो सुद्धा व्यवस्थित करून घ्यायचा आहे. आता गळ्याला दोरी पायपिंगची पट्टी अटॅच करण्यापूर्वी संपूर्ण गळ्यावरती असं 5 इंच मार्किंग करून घ्यायचं. आता असं का करायचं बघा, जर तुम्ही बिगनर्स असाल तर तुम्हाला एक अंदाज येईल की आपल्याला ह्या बरोबर 5 इंचावरतीच पट्टी अटॅच करायची आहे. ज्यावेळेस आपण नवीनच शिकत असतो त्यावेळेस आपल्याला अंदाज येत नाही, आपलं मार्जिन कमी जास्त होतं. सो त्यामुळे 5 इंच असं मार्किंग संपूर्ण गळ्याला करून घ्यायचं आणि त्यानंतरच बरोबर 5 इंचावरती आपल्याला पट्टी अटॅच करायची आहे. पट्टीची सरळ बाजू आपल्याला ह्या मार्किंगवरती ठेवायची आहे आणि ज्या साईडला आपण दोरी अटॅच केली आहे तो भाग बरोबर त्या 5 इंचावरती आला पाहिजे. या पद्धतीने दोरी पायपिंगच्या अगदी कडेने आपल्याला संपूर्ण गळ्याला ही पट्टी अटॅच करून घ्यायची आहे. पट्टी अटॅच करताना मार्जिन अजिबात कमी जास्त घ्यायचं नाही. अगदी एकसारखं 5 इंच मार्जिनवरतीच आपल्याला ही पट्टी अटॅच करायची आहे. त्यामुळेच तुम्हाला सांगितलं होतं तुम्ही आधीच मार्किंग करून घ्या आणि बरोबर त्या मार्किंगवरती पट्टी अटॅच करून घ्यायची आहे. आपण जर मार्जिन कमी जास्त करत दोरी अटॅच केली तर दोरी पायपिंग व्यवस्थित दिसणार नाही. त्यासाठी अगदी एकसारखं मार्जिन पकडत आपल्याला टिप मारायची आहे. आणि हो, टिप मारताना दोरी पायपिंगच्या अगदी कडेने टिप आली पाहिजे या पद्धतीने टिप मारायची आहे. तुम्ही जर दोरी पायपिंगच्या अगदी कडेने टिप नाही मारली तर तुमची दोरी पायपिंग ही एकसारखी दिसणार नाही. त्यामुळे अगदी कडेने टिप मारायला विसरायचं नाही. संपूर्ण गळ्याला याच पद्धतीने टिप मारून पट्टी अटॅच करून घ्यायची आहे. संपूर्ण गळ्याला पट्टी अटॅच करून घेतली. पट्टीच्या दोन्ही साईडला आपण ही जी दोरी एक्स्ट्रा ठेवलेली आहे ना, तर ती दोरी आपल्याला दोन्ही साईडने खेचायची आहे. असं केल्यामुळे काय होतं, गळा अजिबात उचलत नाही आणि त्याचबरोबर शोल्डर उतरण्याचे चान्सेस सुद्धा राहत नाहीत. दोन्ही साईडने दोरी खेचल्यानंतर एक्स्ट्रा दोरी आपल्याला कट करून घ्यायची आहे. एक्स्ट्रा दोरी कट करून घेतली. आता या पद्धतीने पट्टी आपल्याला आतल्या साईडला फोल्ड करायची आहे. या पद्धतीने फोल्ड केल्यानंतर फक्त दोरी पायपिंग वरती दिसेल तर आपल्याला फक्त पायपिंगच्या अगदी कडेने टिप मारून घ्यायची आहे. ज्यावेळेस आपण दोरी पायपिंगची पट्टी तयार केली त्यावेळेसच आपण पट्टीला फिनिशिंग दिली होती. त्यामुळे 5 इंचावरती सुलट बाजूने पट्टी जोडल्यानंतर डायरेक्ट पट्टी आतल्या साईडला फोल्ड करून वरच्या साईडने अगदी दोरी पायपिंगच्या कडेने टिप मारून घ्यायची आहे. लक्षात राहू द्या, ब्लाऊजच्या आणि दोरी पायपिंगच्या अगदी मधोमध खचित आपली टिप बसली पाहिजे. तर या पद्धतीने टिप मारून घ्यायची आहे. टिप मारत असताना पायपिंगवरती टिप बसणार नाही याची सुद्धा काळजी घेत टिप मारायची आहे. आणि टिप मारताना घाई अजिबात करू नका. अगदी हळूवारपणे आपल्याला ही टिप मारायची आहे. तर बघा, संपूर्ण गळ्याला आपण दोरी पायपिंग करून घेतलेली आहे. आता खालच्या साईडने आपण या पट्टीला हातशिलाई सुद्धा करू शकतो. पण जर हातशिलाई करायची नसेल तर काय करायचं, वरच्या साईडने पायपिंगच्या कडेने 5 इंचावरती किंवा मशीनच्या एक दाब इतपत टीप मारून घ्यायची आहे. यामुळे दोरी पायपिंग अजूनच छान उठून दिसेल. तर बघा, संपूर्ण गळ्याला याच पद्धतीने 5 इंचावरती आपल्याला पायपिंगच्या कडेने टीप मारून घ्यायची आहे.
तर बघा संपूर्ण गळ्याला अशा पद्धतीने आपण दोरी पायपिंग करून घेतलेली आहे. तुम्ही दोरी पायपिंगची फिनिशिंग बघू शकता, किती सुंदर आणि छान आलेली आहे. तुम्ही गळ्याचा शेपसुद्धा बघू शकता, अगदी प्रॉपर आलेला आहे. संपूर्ण गळ्याची पायपिंग अगदी नाजूक आणि एकसारखी दिसते. दोरी पायपिंगची पट्टी तयार करतानाच आपण जर पट्टीला फिनिशिंग दिली तर दोरी पायपिंग अटॅच करताना अजिबात जास्त मेहनत घ्यावी लागत नाही किंवा त्राससुद्धा होत नाही. अगदी इझिली पट्टी अटॅच होते आणि मेन म्हणजे दोरी पायपिंगची फिनिशिंगसुद्धा खूप सुंदर येते. वरून तर पायपिंगची फिनिशिंग सुंदर दिसतेच, पण तुम्ही आतूनसुद्धा फिनिशिंग बघू शकता, अगदी परफेक्ट आलेली आहे. तुम्हाला सुद्धा अशी फिनिशिंग हवी असेल तर तुम्हीसुद्धा दोरी पायपिंग करताना ही पद्धत नक्की ट्राय करा. दोरी पायपिंगची ही पद्धत तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि हो, तुम्ही आज माझा व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असाल, चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून शेजारी जे बेल आयकन आहे ते प्रेस करा. पुन्हा भेटूया असेच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय.